जय भीम, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव आहे अमोल गायकवाड आणि हा माझा पहिला व्लॉग आहे. आणि माझा व्लॉग फिटनेस रिलेटेड असेल. आता तुम्हाला वाटत असेल की हा रे बाबा अजून एक आता फिटनेस रिलेटेड हे झालं आहे का आता पैदा झाला. लेकिन यो फिटनेस रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला असे नसेल जसे सगळे असते तसे नाही. माझा व्लॉग थोडा वेगळा असेल, थोडा हे असेल. तुम्हाला तुम्ही बोलत असेल की हा हे सगळेच बोलते, लेकिन तुम्हाला पुढे कळेल जसे जसे माझे व्लॉग येत जाईल तसं तसं तुम्हाला कळत जाईल की यो व्लॉग कसा आहे आणि मी कसा आहे. तर यो माझा पहिला व्लॉग आहे आणि आज माझा बॅक डे. तर आता सध्या वाजले तर 1:25 आणि आज माझा बॅक डे. मी बोललो वाटतं पहिला पण बॅक डे बोललो नाही. आणि आज मंडे. तर मी उठलो पहिलाच होतो. आता मला वाटलं असं की एवढा लेट उठतो. मी उठलो किती 9 वाजताच उठतो. पहिली मील पण खाल्ली मी. आता ही माझी दुसरी मील आहे. थोडं व्लॉग बनवताना लेट झालं की आता विचार करतो आता बनवतो करून. व्लॉग बनवता लेट झालं. तर माझा आज बॅक डे आणि ही माझी दुसरी मील आहे. आणि मीलमध्ये मी एक्झॅक्टली असं काही असं म्हणते हे नाही खात मी. म्हणजे असं एक मील अशी चॉईस केली असं नाही खात. माझे मील्स थोडे हे होत राहतात कधी कधी पुढे पाठी. तर आज माझी मीलमध्ये चिकन आणि राईस आहे. म्हणजे एक्झॅक्टली चिकनचा रस्सा आणि राईस असं नाही का, म्हणजे चिकन ब्रेस्ट असं काही नाही, मोठी फॅन्सी मील नाही. चिकन आणि चिकन रस्सा आणि भात एवढंच आहे. तर आता तुम्हाला दाखवेल मी. आता फ्रेश तर झालो आहे मी, फक्त आता शर्ट घालतो आणि मील खातो आणि तुम्हाला पुढचा व्लॉग दाखवतो. आणि व्लॉग आवडला तर एन्जॉय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझं इंस्टाग्राम पेज पण फॉलो करू शकता तुम्ही. फाट चला मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, हा चिकनचा रस्सा आणि हा आहे मशरूमचा भात. तुम्ही बघू शकता भात दिसतंय का नाही, दिसत असेल नाही दिसत असेल तर थोडा चष्मा घालून बघा तुम्ही. मला तर दिसतोय भात. तर आता मी थोड्या याला वेइंग स्केलवरती कॅल्क्युलेट करणार का की याला हे जास्त आहे. भात असेल वाटतं 50 ग्राम, लेकिन याला मी कॅल्क्युलेट करतो आणि तुम्हाला दाखवतो. तर हा भात घेतला मी आणि 1 सेकंड माझी वेइंग स्केल बघ किती चाल ना बाबा यायची गांड चाल. हां दिसते का नाही तुम्हाला काय माहिती. एवढं काम करतो. हां दिसते का नाही दिसत असेल तर काय करणार. बघू भात किती असतं वाटतं 50 हा ना किती. अरे बापरे भेरे चालेल. 140 ग्राम बघा काही 150 ग्राममध्ये जास्त नाही खात मी. तुम्हाला माहितीच आहे मी डाएटवर आहे म्हणून. आणि हे कालवणचा रस्सा 1 सेकंड. तर कालवण रस्सा घ्यायला मी माझा यंत्र आणला आहे. तर काय लेग पीस भेटलं तर बाप मजा येईल. भेटू एक टाईम फक्त थांबा. लेग पीस शोधतोय काहीच, बघू शकता तुम्ही. भेटला काहीच लेग पीस, टाकतो इकडं. अजून एक चांगला पीस घेऊ थांबा तुम्ही. ही बेसिंगच्या भांड्याला इग्नोर करा का की मी धुतल्या नाही भांडे. तर नंतर धुतो भांडे थोडं, का की मलाच काम करायला, मी माझी मील बनवतो म्हणून मलाच काम करायला पडतं. बघा 260 ग्राम झाले टोटल आणि इनफ आहे, बस झालं. तर आता याला ओव्हनमध्ये टाकूया. ओव्हनमध्ये टाकतो याला आता. 1 सेकंड गाईस, ओव्हनमध्ये टाकतो याला. 1 सेकंड थांबा, तुम्हाला दाखवतो. चालू करतो. तर जेव्हापर्यंत माझी मील गरम होते तेव्हापर्यंत मी सगळं आवरून घेतो. तेव्हापर्यंत 2 मिनिट्स ब्रेक. A few moments later. तर काहीच माझी मील गरम झाली आहे. 1 सेकंड दिसतच नाही. थांबा 1 सेकंड, लाईट चालू करतो तेव्हा दिसेल मी तुम्हाला. आता दिसतोय ना. तर आता मील काढतो मी माझी. मील म्हणजे भात आणि मीलच समजतो मी मला. तर ही अशी, तरी बघा अशी दिसते माझी मील सध्या. तर आता मी मील खातो आणि फ्रेश होतो, मग जिमला जाऊया. आणि आज बॅकला तो
डायरेक्ट जिमला. ठीक आहे, चला. A few inches later. तर आता जेवण झालं आहे माझं. तर आता ये भांडे घासतो आणि थोडं घर आवरतो, मग फ्रेश होऊन डायरेक्ट जिमला. ठीक आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट आता जिम जायच्या 5 मिनटं तेव्हाच भेटतो. ठीक आहे, चला. तर गाईज मी आता फ्रेश आणि तयार दोन्ही झालो आहे. तुम्ही बघू शकता शर्ट पहिला टाईम बनवणार होतो तर बॅग आणि सॉक्स दोन्ही घातले. तर आता बॅग घेतली, बॅगमध्ये सगळं इम्पॉर्टंट सामान टाकलं जिमचं. तर आता टाळा लावून डायरेक्ट जिमला. ठीक आहे. तर गाईज आता मी चावी बाजूवाल्यांना देऊन निघालो आहे. तर मी जास्त बोलू नाही शकणार, तर डायरेक्ट जिममध्ये होते. ठीक आहे. तर आता मी जिममध्ये आलो आहे. तुम्हाला एक व्ह्यू नाही तर एक लुक बोलू शकतो, बघून घ्या जिमचा. तर आता तुम्ही बघितलंच असेल जिम कसं नाही बघितलं तर मी तुम्हाला जिमचा टूर देईल या ब्लॉग्समध्ये. तर आता थोडं बॅग ठेवतो, जे इम्पॉर्टंट सांगते ते काढतो बॅगमधून, मग आता वर्कआउट दाखवतो. ठीक आहे. जिम थोडं गाण्याला थोडं इग्नोर करा, कारण की आता बोलू नाही शकत ना, म्हणून थोडं इग्नोर करा आणि माझ्यावर फोकस करा. ठीक आहे. आणि मी वर्कआउटवरती फोकस करतो. चला. तर हा मित्रांनो, हा माझा वर्कआउट होता. आता तुम्ही बोलेल की एवढाच कसा वर्कआउट आहे तुझा. तर मी केलं खूप काय होतं, लेकिन रेकॉर्ड करायला म्हटलं तर एवढी गर्दी होती की फोन ठेवू होतं. मी ठेवलं, कोण जिथून येतं कोण जिथून जातं ते होतं. मला हे दाखवलं नाही झालं, लेकिन मी मारलं खूप काय, म्हणजे मी मारलं पुलअप्स मारले, बँडवर मारलं, अजून लॅट पुल डाऊन, अजून सिंगल आर्म डंबल रो आणि फेस पुल रो, हे 4-5 एक्सरसाइज मारले मी. आणि आता माझी एक्सरसाइज झाली आहे. तर आता मी शर्ट चेंज करतो आणि मग घरी जाऊया. ठीक आहे. आणि घरी जाऊन मील प्रिपेअर करूया आमची. ठीक आहे. तर चला. तर मित्रांनो, आता मी घरी आलेलो, फ्रेश झालो आणि माझी मील प्रिपेअर केली. आणि आता तुम्हाला दाखवतो काय आहे मीलमध्ये माझ्या. तर ये 3 अंडे आणि हे पनीर परोठा आहे. बटाटा पण आहे, लेकिन हे पनीर पण थोडं मिक्स केले मी. 60 या 70 ग्रॅम पनीर पण याच्यामध्ये. तर ये आता मी खातो आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा, कारण की तुमच्या भावाला अजून खूप पुढे जायचं आहे म्हणून. तर आणि तुम्ही माझं इंस्टाग्राम पेज पण फॉलो करू शकता. आणि सॉरी मी तुम्हाला वर्कआउट नाही दाखवू शकलो, मला पण थोडं वाटलं की वर्कआउट दाखवायला पाहिजे होतं तुम्हाला. लेकिन नेक्स्ट जे पुढचे ब्लॉग येईल आणि जो आता नेक्स्ट ब्लॉग येईल त्याच्यामध्ये मी पूर्ण कोशिश करेल की तुम्हाला हर एक सेट दाखवायला, हर एक व्हेरिएशन दाखवू शकेल मी की मी काय मारलं आणि कसं मारलं. तर आजचा ब्लॉग इथे एंड करूया. तर तुम्हाला भेटतो